परळीमध्ये दिव्यांग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांनी माजी सैनिक यांची एक संवाद बैठक पार पडली आणि लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे ज्यावेळेस यांच्याशी संवाद साधत होत्या या दरम्यान परळी तालुक्यातील हीच डोळ्यांना अपंग असलेली महिला तिचे अश्रू अनावर झाले होते। या दरम्यानच्या त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत तुमचे अश्रू अनावर झाले नेमकं काय भावना आहे? कारण की आमचं ताईवरचं जे प्रेम आहे ते प्रेम आमचं पहिल्यापासून सारखंच राहील, आता पण सारखं राहील आणि आम्ही ताईला प्रचंड मतानं निवडून देऊ, खासदार करू एवढीच आमची विनंती ताई। काय काय अपेक्षा आहेत की तुमचे प्रश्न वगैरे मांडावे किंवा तुमचे या पूर्वीचे काही प्रश्न मार्गी लागले नाहीत का याची कुठेतरी तुम्हाला खंत वाटत होती का, त्यामुळे तुमचे अश्रू अनावर झाले? नाही, कारण की आमचा जन्म तुमच्याच हातात आहे साहेब। कारण की आता ताईच्या हातामध्ये जन्मांचा कसा आहे की ताईंनी आम्हाला आम्ही मागण्या जे केल्या ते ताईने आमच्या मागण्या पूर्ण करावं। घरकुल आम्हाला अपंगांना किंवा आमच्या एलआयशा असाव्यात किंवा आम्हाला कुणाला संडास बाथरूम नसतील किंवा सर्व DRDमध्ये आमची नावं नाही ते आमची नावं घ्यावं अशी आमची ताईला विनंती आहे। आणि ताई आम्हाला आतापर्यंत तरी कुठलाच आमच्या ग्रामपंचायतनं आम्हाला निधी दिला नाही किंवा ताई आमच्या कुठल्या आम्हाला कोणी कुठली सुविधा आली तरी आम्हाला कोणी सांगितलेलं नाही। आमची अशी विनंती आहे की तुम्ही सर्व ग्रामसेवक असतील, पंचायत समिती असेल किंवा कुठलाही भाग असेल तर तुम्ही एवढं आमच्यासाठी करावं ही माझी नम्र विनंती आहे। खरं तर अश्रू अनावर झाले त्या दरम्यान काय नेमकं भावना होती? की ताई बहीण आहे आणि ताईच्या पाठीमागे आपला आशीर्वाद व्हावा आणि ताईने बोलल्याबरोबर एक असा अश्रू अनावर झाले की मला काय करावं काय कळत नव्हतं। वाटलं की उठून ताईच्या गळ्याला धरून खूप मोठ्यानं रडावं, परंतु आवडलं मला। एकंदरीत पाहिलं गेलं तर ज्यावेळेस या अपंगांच्या संवाद बैठकीदरम्यान लोकसभेच्या उमेदवार तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ज्यावेळेस संवाद साधत होते त्यावेळेस बऱ्याच महिलांचे अश्रू अनावर झाले होते। त्यातलेच या महिलांची एकंदरीत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करत मात्र बऱ्याच जे काही शासनाच्या योजना आहेत त्यापर्यंत अद्यापही त्यापासून आम्ही वंचित आहेत अशी एकंदरीत प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते। मात्र आता आम्ही अपंग जरी असलो तर पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत अशा प्रतिक्रिया देखील एकंदरीत येताना पाहायला मिळते। मात्र याच अपंगांच्या संवाद बैठकीदरम्यान अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेवी चॅनलच्या माध्यमातून देण्याचे काम करू। कॅमेरामॅन सूर्यदेवी मीडिया परळी। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।